नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 29 मार्च 2021च्या चालू घडामोडींचं विश्लेषण आपण बघत आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथंही फॉलो करू शकता. सो पहिली जी न्यूज आहे आजची ती एकंदरीतच जे काही जमिनीचे प्लॉट्स भारतामध्ये आहेत त्या सर्व जमिनीच्या प्लॉट्सला एक 14 आकडी नंबर दिला जाणार आहे, जो आयडेंटिफिकेशन नंबर असेल, ज्याला तुम्ही द युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर असं म्हणणार आहात. आणि एकंदरीतच लोकसभेच्या स्थायी समितीनुसार हा निर्णय घेण्यात आलेला आहे. 2021मध्ये जवळपास भारतातल्या 10 राज्यांमध्ये ही व्यवस्था आणली जाईल आणि मार्च 2022पर्यंत संपूर्ण देशामध्ये ULPINची अंमलबजावणी केली जाईल. यामुळे संपूर्ण देशातील जमिनीचं रेकॉर्ड तयार केलं जाणार आहे. आणि एकंदरीतच इथून पुढं जे आहे की म्हणजे बऱ्याचशा जमिनी ज्या काही आहे मग त्यांचं रेकॉर्डच प्रॉपरली मिळत नाही आणि त्या सगळ्या गोष्टी खूप प्रॉपरली वर्क होतील. आता जमिनीच्या रेकॉर्ड संबंधीची दुसरी एक महत्त्वाची स्कीम किंवा जो कार्यक्रम होता तो म्हणजे डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्राम DILRMP. याची सुरुवात 2008मध्ये झाली होती. याचा जो उद्देश होता की जमिनीची माहिती डिजिटल पद्धतीने जमा करणं आणि त्याचा रेकॉर्ड मेंटेन करायचं. या कार्यक्रमाला बहुतेक वेळा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 2023-24पर्यंत या कार्यक्रमाला मुदतवाढ देण्याची शिफारस करण्यात आली असून या कार्यक्रमाचा जो काही मूळ उद्देश होता किंवा मूळ ध्येय होतं त्यांचा की किती जमिनीचं डिजिटलायझेशन करायचं तेच पूर्ण झालेलं नाही आहे. म्हणून वारंवार हा जो कार्यक्रम आहे डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्राम त्याला वारंवार जे आहे तर ते त्यांनी पोस्टपोन म्हणजे मुदतवाढ देत गेलेले आहेत. आताही ती शिफारस आहे, बघूया ते काळात काय होतं. त्याच्यानंतर आज एक खूप महत्त्वाचा आर्टिकल द हिंदूला आहे. एकतर बघा लोकसत्ता आणि सकाळ आज प्रिंट नाही आहे ड्यू टू बिकॉज ऑफ धुळवड है ना. सो केरळ साबरीमाला हे जे प्रकरण झालं होतं बघा की साबरीमाला मंदिरामध्ये 10 ते 50 वयोगटातील महिलांना प्रवेश नाही आणि एकंदरीतच याच्यावर कंबाईनला प्रश्न विचारून झालेला आहे वयोगटाचा. म्हणून जरा प्रश्न नीट वाचायचा, कारण हा ऑप्शन खाली होता, याच्यावर होतं की सर्व महिलांना प्रवेशबंदी आणि मोस्ट ऑफ द स्टुडंटनी तो क्लिक केला होता. सो बेसिकली ते एक लक्षात ठेवा. हा खटला एक महत्त्वाचा आहे की इंडियन यंग लॉयर्स असोसिएशन विरुद्ध केरळ सरकार 2018चा खटला आहे. आणि एकंदरीतच साबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश द्यावा यासाठीचा सर्वोच्च न्यायालयातला हा खटला. न्यायाधीश DY चंद्रचूड यांनी त्यासंबंधी निकाल देताना पुढील बाबी स्पष्ट केल्या होत्या. काय होतं की विशिष्ट वयोगटातील म्हणजे 10 ते 50 वर्ष जे साबरीमालाच्या बाबतीत होतं, महिलांना मंदिरात प्रवेश न देणं अशा परंपरा भारतीय राज्यघटना कलम 14 नुसार असमानतेचं प्रतीक आहे. त्यांनी तिकडे क्लिअर करून टाकले. फंडामेंटल राईट्समध्ये जर तुम्ही गेलात तर मूलभूत जे आहे आर्टिकल 14 त्याचा विचार तुम्ही केला पाहिजे. आता याच्यामध्ये हे सगळं येण्याचं कारण काय की आता हे 2018मध्ये घडून गेलं आहे, आता 2021 आहे. तर फेब्रुवारी 2020मध्ये एक घटना घडली होती भुज गुजरातच्या श्री सहजानंद गर्ल्स इन्स्टिट्यूटमध्ये की तिथं काय झालं होतं की या कॉलेजमध्ये प्राचार्यासहित महाविद्यालयातले जे काही अधिकारी होते, कर्मचारी वर्ग होते, त्यांनी 60पेक्षा जास्त मुलींना त्यांची मासिक पाळी सुरू आहे का, मेन्स्ट्रुएशन सुरू आहे का याच्यासाठी अंतर्वस्त्र उतरवण्यास भाग पाडलं होतं. हे श्री सहजानंद गर्ल्स इन्स्टिट्यूट भुज गुजरातमध्ये झालं होतं आणि या गोष्टीची दखल घेऊन गुजरात उच्च न्यायालयाने काही भूमिका आता मांडली आहे. आणि त्याच्यामुळे की गुजरात न्यायालयाने म्हटलं की खाजगी, सार्वजनिक, धार्मिक, शैक्षणिक ठिकाणी मासिक पाळी सुरू असलेल्या महिलांसोबत कसल्याही पद्धतीचा भेदभाव होऊ नये याकरता मार्गदर्शक तत्त्व जारी करण्याची त्यांनी शिफारस केली. त्याच्यानंतर न्यायालयाने अशा कृत्यांमुळे महिलांच्या भावनांवर कशा प्रकारे नकारात्मक परिणाम होतो याच्याकडे पण लक्ष वेधलं. हां, म्हणजे साधी गोष्ट आहे की आपल्याला कुठल्या बेसिसवर आपल्याबरोबर जर डिस्क्रिमिनेशन झालं तर ते आपल्याला सहन होत नाही आणि त्याच्यामुळे अशा ज्या काही गोष्टी आहेत तर त्या महत्त्वाच्या आहेत. न्यायालयाने यावर प्रकाश टाकला की एकतर मासिक पाळी हा स्त्रीच्या खाजगी आयुष्याचा भाग आहे, म्हणजे भारतीय संविधानाचा कलम 21 याच्यानुसार खाजगीपणाचा मूलभूत अधिकार तो आहे. ओके. आणि अशा आशयाचे बरेचसे निर्णय याआधीसुद्धा दिले गेलेले आहेत, परंतु त्याच्यामुळे समाजाची मानसिकता बदललेली आपल्याला दिसून येत नाही. आणि हा खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे की एखादा निर्णय कोर्टाने दिला तो समाज ॲक्सेप्ट करेलच असं नाही. की साबरीमाला मंदिराच्या बाबतीत पण जो काही निर्णय आहे तो आजपर्यंत लोकांनी ॲक्सेप्ट केलेला नाही आहे की सर्व वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश द्यावा. ओके. त्याच्यानंतर पर्यावरणाचा जर विचार केला तर एक खूप महत्त्वाची न्यूज पोंग डॅम हिमाचल प्रदेशची आहे बघा. 27 स्थलांतरित पक्ष्यांचा मृत्यू तिथे झालेला आहे आणि 28 मार्च 2000 रोजी आता पोंग डॅम अभयारण्य परिसर जो आहे तिथे 27 स्थलांतरित पक्ष्यांचा मृत्यू झाला
आणि यातले अधिकतम पक्षी जे आहेत ते बार हेडेड गीज या स्थलांतरित प्रजातीचे आहेत. जानेवारी 21मध्ये पण पोंग डॅम अभयारण्य कांगडा जिल्हा इथं 5,000पेक्षा अधिक स्थलांतरित पक्ष्यांचा मृत्यू झाला होता आणि तो एव्हियन इन्फ्लुएन्झामुळे झाला होता. यावेळी H1N1 H5N8 ची शक्यता वर्तवली जाते. बार हेडेड गूज IUCN स्टेटस आहे लिस्ट कन्सर्न. अधिवास जो आहे मध्य चीन आणि मंगोलिया. आता हे मध्य चीन मंगोलियामधून हिवाळ्यात भारतात स्थलांतरित होतात आणि हिवाळा संपेपर्यंत भारतात राहतात. सो बार हेडेड गूज 2019मध्ये डिसेंबरमध्ये केरळमध्ये सुद्धा दिसलं होतं आणि त्यावेळेस सुद्धा हे न्यूजमध्ये होतं. सो आताच्या परीक्षांमध्ये तुम्हाला तेही महत्त्वाचं आहे. बार हेडेड गूज जे आहे तुमच्यासमोर चित्र आहे बघा, हा पक्षी आहे, हा बार हेडेड गूज. हा मध्य चीन आणि मंगोलियातून हिवाळ्यामध्ये भारतात येतो आणि हिवाळा संपल्यानंतर परत जातो. ओके, आता पोंग धरम किंवा जे काही अभयारण्य आहे पोंग डॅम लेक वाईल्ड लाईफ सँच्युरी, तर याच्याबद्दलचे बेसिक जर तुम्ही बघितलं तर हे कांगडा जिल्ह्यामध्ये स्थित आहे. 1975मध्ये बियास नदीवर हे धरण बांधण्यात आलं होतं. याला महाराणा प्रताप सागर असंही संबोधलं जातं. सो MCQ करता ह्या बेसिक गोष्टी थोड्या लक्षात ठेवा. 1983मध्ये धरणाला आणि आजूबाजूच्या प्रदेशाला अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. बघा, 1975मध्ये ते बांधलं गेलं, 83मध्ये अभयारण्य, 94मध्ये वेटलँड ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्सचा दर्जा त्याला देण्यात आलेला आहे. ओके, नोव्हेंबर 2002मध्ये पोंग धरणाला रामसर स्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे. हाही एक खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. 2020-21च्या हिवाळ्यात जवळपास 1,00,000 स्थलांतरित पक्षी आल्यामुळे पोंग धरण चर्चेत होतं, है ना. त्याच्यामुळे हा सगळा जो रिजन आहे तो थोडासा लक्षात ठेवा. एव्हियन इन्फ्लुएन्झा आपण ऑलरेडी बघितलं, आपल्याच्यावर लेक्चर आहे, तेही तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, ते तुम्ही करणं अपेक्षित आहे. ओके, त्याच्यानंतर हे UPSCसाठी आर्टिकल असतं बघा, दर सोमवारी द हिंदूला येत असतं अनअकॅडमीचं. मग याच्यामध्ये जे आहे की एकंदरच गव्हर्नमेंट फॉर स्मूथ फंक्शनिंग ऑफ अवर कंट्री, की व्हॉट लॉज मेंटेन अ चेक ऑन गव्हर्नमेंट, म्हणजे गव्हर्नमेंटवर चेक करणारे, म्हणजे गव्हर्नमेंटला कुठंतरी नियंत्रित करणारे कुठले लॉज आणि त्या गोष्टी आहेत, तर त्याचा सगळा इथं लेखाजोखा आहे. हे तुम्ही डिटेलमध्ये वाचू शकता टेलिग्रामवर आपल्या. ओके, आर्टिकल 50, 74, 73, 163, 122, 212, की हे सगळं काय आहे आणि मग तिच्यातून गोष्टी तुम्हाला वर्क होतील. दुसरी एक फार महत्त्वाची गोष्ट आहे की एकंदरच यांनी जर्नलिझम कसं असलं पाहिजे त्यासंबंधीचं हे एक आर्टिकल आहे. मीडियावर तुम्हाला ऑलरेडी UPSCमध्ये एसे विचारला जातो की एकतर ही काय है ना, मीडिया जो आहे त्याचा जो काही रोल आहे, जर्नलिझमचा जो काही रोल आहे, तर त्या सगळ्या गोष्टी आणि एकंदर ह्या सर्व याच्यामध्ये आताच्या जे याच्यामध्ये आपल्याला ट्रान्सपरन्सी नावाची गरज आहे. म्हणजे काय असतं की ट्रान्सपरंट डिसिजन मेकिंग सिस्टीम हा एकमेव पर्याय कधी असतो की ज्या वेळेस अनप्रेसिडेंटेड डिफिकल्टीज तुमच्यासमोर असतात, तर तुम्ही ट्रान्सपरंट डिसिजन मेकिंग ठेवलं पाहिजे. हा खूप खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. ओके, तर ही एक फार महत्त्वाची बाब आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की एकंदर ह्या सर्व याच्यामध्ये की जर्नलिझमच्या बाबतीमध्ये की जर्नलिझममध्ये तुम्ही एक गोष्ट फार क्लिअर करणं गरजेचं आहे की ज्या काही गोष्टी तुम्हाला समोर दिसतात, जी रियालिटी आहे ना, म्हणजे प्रोव्हाइडिंग क्रेडिबल इन्फॉर्मेशन, मेकिंग सेन्स ऑफ कॉम्प्लेक्स रियालिटीज, ह्या सगळ्या गोष्टी की एक जर्नलिस्ट म्हणून आपण करणं अपेक्षित आहे. आणि याला एक्झाम्पल म्हणून त्यांनी जे काही दिलेलं आहे की हे सगळं स्थलांतरितांचा जो काही प्रश्न होता त्याला कशा पद्धतीने समोर आणलं गेलं आणि त्या सगळ्या गोष्टी. पण एक आहे की जर्नलिझम, दुसरं आहे बघा इलेक्टोरल बॉन्ड. इलेक्टोरल बॉन्ड रोज रोज चर्चेत आहे. इलेक्टोरल बॉन्ड्सबद्दल आपण काही बेसिक्स बघितले होते. आता याच्यामध्ये एवढं एक लक्षात ठेवा की वोटर्स राईट म्हणजे की एकंदर मतदाराचा जो काही अधिकार आहे त्या मतदाराला बेसिक गोष्टी माहीत पाहिजे, तो इथं फार महत्त्वाचा आहे. ओके, सो मतदाराचा जो अधिकार आहे आणि एकंदरीतच काय होतं आहे की आजच्या याच्यामध्ये की ज्या काही एकंदर शेल कंपनीसारखं काम करणं किंवा शेल कंपनी स्थापून फंडिंग करणं किंवा मग ब्लॅक मनीचा यूज जो आहे, मोठ्या प्रमाणावर फंडिंग होतं पार्टीजला ब्लॅक मनीचं, है ना, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर याचा लेखाजोखा आणि एकंदर क्रक्स इतकाच आहे की वोटर जो आहे त्याचे जे काही राईट्स आहेत त्याला राईट टू नो, म्हणजे एकंदरीतच जे काही माहिती मिळाली पाहिजे. जसं जो काही उमेदवार आहे त्याच्याबद्दल मतदारांना माहिती असणं अपेक्षित, तसं त्या पक्षाद्वारे पैशाचं काय होतं आहे हाही त्याला अधिकार आहे आणि त्याचं इथं हनन होतं आहे असं म्हटलं जातं आहे. पण बघूया त्या काळात गोष्टी कशा वर्क होतात. ओके, त्याच्यानंतर दुसरं जे आहे की एकंदरीतच डोस काउंट जो आहे तो वाढत जातो आहे बघा आपल्या इथं. तर ही चांगली बाब आहे, कारण आपल्याकडं जे होतं की जवळपास जे आहे 19 लाख इंडिव्हिज्युअल रजिस्टर डेली फॉर कोविड-19 वॅक्सिनेशन. दररोज 19 लाख लोक रजिस्टर करता आहेत. ओके, आणि जवळपास 20.3 लाख डोसेस ॲडमिनिस्ट्रेड ईच डे.
चांगल्या पद्धतीने लसीकरण सध्या सुरू आहे, पण एक गोष्ट आहे की दिवसेंदिवस पेशंटही तेवढेच वाढत आहेत. तो एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. लोकसत्ता आजचा नाही आहे बघा. ओके, लोकसत्ता कार्यालयाला सुट्टी होळीनिमित्त, त्याच्यानंतर सकाळही आज नाही आहे. सो कालचे प्रश्न बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वर्ण जयंती शिष्यवृत्ती योजना कोणत्या देशातील तरुण तरुणीसाठी जाहीर केली? बांगलादेश. नवल अल सदावी यांच्याबद्दल बिनचूक विधान ओळखा. त्यांच्या प्रयत्नांमुळे इजिप्तमध्ये मुलींच्या सुनतेवर बंदी आहे. बरोबर. द फॉल ऑफ द इमाम या त्यांच्या पुस्तकाची कैरोतील तहरीर चौकात 2011 झालेल्या उठावात महत्त्वपूर्ण भूमिका होती. दोन्ही स्टेटमेंट योग्य आहेत. क्लायमेट गेट प्रकरण याबाबत बिनचूक नसलेली विधानं निवडा. पर्यावरणाची बदलत्या वातावरणामुळे होणारी हानी इथं अपेक्षित आहे. अमेरिकेने हवामान बदल यावर विशेष कार्य करून जगाला हवामान बदलाचे तोटे समजून सांगितले. दोन्ही स्टेटमेंट चुकीचे आहेत बघा. क्लायमेट गेटमध्ये काय आहे की हवामान बदल नावाची कन्सेप्टच नाही आहे, हे अमेरिकेने बिंबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे इथं बिनचूक नसलेली विधानं म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला चूक विधानं पाहिजे होती, तर ही दोन्ही चूक आहेत. त्यामुळे अ आणि ब. हाऊ टू अवॉइड अ क्लायमेट डिझास्टर हे पुस्तक कुणी लिहिलं? बिल गेट्स. इलेक्टोरल बॉन्ड कोणत्या वर्षीच्या अर्थसंकल्पातली संकल्पना आहे? 2017. आजचे प्रश्न बघा. भारत बांगलादेश दरम्यान सुरू करण्यात आलेली तिसरी रेल्वे गाडी खालीलपैकी कोणती आहे? मैत्री एक्सप्रेस, बंधन एक्सप्रेस, मिताली एक्सप्रेस, समझोता एक्सप्रेस. सो याचं उत्तर जे आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. फक्त क, फक्त अ, ब आणि फक्त ड. खालीलपैकी बिनचूक नसलेली विधानं ओळखा. वंगबंधू यांच्या स्मारकाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बांगलादेशने सोने चांदीची नाणी भेट दिली. फक्त अ, फक्त ब, अ, ब यापैकी नाही. 22-23 एप्रिल 2021 दरम्यान होणारी जागतिक हवामान परिषद कोणत्या देशात आहे? अमेरिका, भारत, केरळ, फ्रान्स. गोरामारा बेट जे आहे ते कोणत्या राज्यात स्थित आहे? पश्चिम बंगाल, गुजरात, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश. नेबरहूड फर्स्ट अंतर्गत भारताने बांगलादेशला काय दिलं? 109 रुग्णवाहिका, करोना लसींचे 12 लाख डोस. फक्त अ, फक्त ब, अ, ब यापैकी नाही. याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.